सोलापूर ते होटगी हा रस्ता आज मृत्यूचा सापळा ठरतो. जिथे प्रगतीचे प्रकल्प उभे आहेत, तिथेच अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. यामागे जबाबदार कोण? प्रशासन की दुर्लक्षित व्यवस्थापन? चला पाहूया हा आमचा NGTVचा खास ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, मी बंदगी NGTV वर्ल्ड लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. जर तुम्ही पहिल्यांदाच NGTV न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सोलापूर ते होटगी रस्त्यावर दररोज हजारो माल वाहतूक ट्रका, साखर कारखान्याच्या गाड्या, सिमेंट कंपन्याची वाहतूक आणि राष्ट्रीय महत्त्वाचा NTPCच्या प्रकल्पाच्या अवजड या रस्त्याने वाहतूक. मात्र याच रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय अशी झालेली आहे. या रस्त्यावरती महत्त्वाचे 5 ते 7 प्रकल्प आहेत. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, होटगी स्टेशनची बिर्ला सिमेंट कंपनी, चेट्टीनाड सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, झुआरी सिमेंट, जय हिंद शुगर कारखाना, तसेच राष्ट्राचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प NTPC देखील याच रस्त्यावरती आहेत. आणि या कंपन्यांच्या हजारो गाड्या, या अवजड वाहतूक या रस्त्याने होत असते. मात्र प्रवाशांना, वाहतूकदारांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. सध्या पावसाळ्याच्या दिवसांना सुरुवात झालेली आहे आणि पावसामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. या खड्ड्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. दर 1-2 दिवसांनी अपघात होतो. शाळेतील मुलं, शेतकरी, रोजंदारी कामगार सगळ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. गाडी चालवताना कंट्रोल ठेवणं कठीण आहे. रस्ता एवढा खराब आहे की ब्रेक मारला तर गाडी उलटते. अशी परिस्थिती झाल्याने अपघाताला निमंत्रण देत आहे. रोजच्या अपघातामुळे अनेकांनी आपला जीव गमावला. काही अपंगांना अपंगत्व स्वीकारावे लागले. इतके मोठे प्रकल्प असून देखील रस्त्यांची ही दुरावस्था प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे खूप मोठे उदाहरण आहे. स्थानिक नागरिक आणि उद्योग समूहाने आता एकत्र येऊन सरकारकडे दखल घेण्याची गरज आहे. सोलापूर ते होटगी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आपण प्रशासनाकडे उत्तर मागणारच. तोपर्यंत तुमचा जीव सुरक्षित राहो हीच अपेक्षा आहे. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी NGTV वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.